तो लोखंडाचा आपण बारीक बारीक चुरा काय करतो, हे बारीक 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 चुरा जो काही असतो लोखंडाचा, पेन कुठे गेला, हां, तो बारीक बारीक चुरा जो काही आपण इथं टाकून देत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला अशा पण आणि काय करतो माहिती आहे का, या पेपरला अशा पण थोडा थोडा धक्का देत राहतो. थोडा थोडा मामूली धक्का जर दिला ना, तुम्हाला परफेक्ट मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन दिसायला भेटेल. लक्षात आली का बातमी काय म्हणतोय, तर एक पांढरा कागद 0.25 पैशाला भेटणारा झेरॉक्सचा कागदमध्ये आर पार आपण एक कंडक्टर कॉपरची वायर पास केलेली आणि त्याच्यामध्ये करंट पास केलेले, करंट आता त्याच्यामधून फ्लो होते आणि आयरनची फिलिंग तुम्ही आजूबाजूला टाकली तर तुम्हाला अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड दिसायला भेटणार आहे. तो सर्क्युलर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिसायला भेटते, तेवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायची तुम्ही. ठीक आहे, पुढे जर बघायला गेलो तर काय, सो बघा, हाऊ कॅन शेप ऑफ मॅग्नेटिक फील्ड, तो आयरन फिलिंग आणि मॅग्नेटिक कंपासमुळे आपल्याला कळायला भेटत असती बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. मॅक्सवेल, तो हे वाली बात माहिती आहे का रे, मॅक्सवेल राईट हँड थंब रूल. मॅक्सवेल राईट हँड थंब रूल आपण कशासाठी वापरत असतो, तर मॅक्सवेल राईट हँड थंब रूलच्या मदतीने आपण मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन ओळखण्यासाठी. ॲक्च्युली फक्त मॅक्सवेल राईट हँड थंब रूलच आहे का, नाही, असे खूप सारे 4-5 लॉ आहेत जे परीक्षेला तुम्हाला विचारत असतात. लक्षात घ्या, तो मॅक्सवेल राईट हँड थंब रूल. मॅक्सवेल राईट हँड थंब रूल काय सांगतो तुम्हाला, मॅक्सवेल राईट हँड आहे, तो राईट आपला जो काही आपल्या शरीराचा जो उजवा हात, उजव्या हाताचा पंजा, जो लाईक बटन आपण करतो तो वाला, राईट का. तुम्हाला काय दिसायला भेटणार की जो काही थंब आहे तो थंब ज्या डिरेक्शनला असेल त्या डिरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असतो, राईट का. म्हणजे या डिरेक्शनमध्ये काय होते, करंट फ्लो होते, राईट का. आणि जी कर्ल फिंगर आहे, कर्ल फिंगर डिनोट युअर डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर लक्षात घ्या, कर्ल फिंगर जी काय आहे ती मॅग्नेटिक फील्ड दाखवत असते आणि थंब आपला इलेक्ट्रिक करंट दाखवत असतो. याला म्हणतो आपण मॅक्सवेल राईट हँड थंब रूल. तो लक्षात घ्या, स्ट्रेट कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होत असतं, मॅग्नेटिक फील्ड जी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डिरेक्शनमध्ये बनते याच्याबद्दल आपल्याकडे मॅक्सवेल राईट हँड थंब रूल असतो. पुढे लक्षात घ्या, जी डिरेक्शन आहे करंटची, ती करंटची डिरेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कन्व्हेन्शनल करंट असतो, तो कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये सांगितलंय. कन्व्हेन्शनल करंटबद्दल कोणाला डाऊट असायला नको. पुढे चला, तो आता मॅक्सवेल राईट हँड थंब रूल कशा पद्धतीने यूज केला ही बात तुम्हाला कळून गेलेली असणार चांगल्या पद्धतीनं, राईट. तो बघा पुढे, आता सेम, आता जर का समजा करंट जर का इकडून असणार, राईट हँडच वापरायचा, उलटा हात करून घ्यायचा नाही, म्हणजे डावा हात नाही घेऊन घ्यायचा, राईट हँडच. आता करंटची डायरेक्ट डिरेक्शन डाऊनवर्ड आहे, तुम्ही उलटा हात करणार, राईट की नाही. मग तुम्हाला दिसायला भेटणार की आता जर तुम्हाला विचारलं मी की सांगा रे आता कोणत्या डिरेक्शनमध्ये असेल, तर डिपेंड करतो तुम्ही कुठून बघताय. जर समजा मी इकडून बघत असणार, तर सांगा बरं का मला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो हां, करंट इकडून येते, राईट का. करंट इकडून येते, तुम्ही बघतात कुठून आहे, तुम्ही इकडून बघतात. मी तुम्हाला विचारलं की सांगा मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन कोणती, ही मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन करंट इकडून, तुम्ही इकडून बघतात, सांगा बरं का रे. तर मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन कशी दिसायला भेटेल तुम्हाला, क्लॉकवाईज, राईट का. तो क्लॉकवाईज तुम्हाला दिसायला भेटेल, क्लॉकवाईज आपल्याला दिसायला भेटेल, क्लॉकवाईज दिसायला भेटेल का अँटी क्लॉकवाईज दिसायला भेटेल, असं बघत राहायचं वरती पेपरमध्ये जर का आलं तर. ठीक आहे, तो बघा पुढे, तो करंट कॅरिंग बिहेव लाईक द मॅग्नेट. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी वायर करंट कॅरिंग करते ती एक मॅग्नेट सारखं बिहेव करते. कोणता मॅग्नेट, टेम्पररी मॅग्नेट. ठीक आहे, तो आता तुम्हाला साधा एक सरळ मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही चार्जिंग लावलं, ॲक्च्युली याच्यामध्ये बी आहे ना करंट आहे, परंतु यार हे पिना जे काही आहेत याच्यामध्ये करंट आहे, आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल सर्क्युलर, अशा पद्धतीने प्रत्येक पॉईंटला सर्क्युलर शेपमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल. मग आता जे काही पिना ठेवले ते त्याच्याकडे अट्रॅक्ट का होत नाही आहे, लोखंडाच्या त्या पिना आहेत ते का अट्रॅक्ट होत नाही, कारण की ॲक्च्युली तुम्ही त्याला इन्सुलेट केलेलं आहे. जे मॅग्नेटिक फील्ड जी तयार झालेली ती खूप कमी प्रमाणात तयार झाली, त्यामुळे त्याला ते अट्रॅक्ट करू शकत नाही. आलं लक्षामध्ये. तो ठीक आहे, पुढे, सो मॅग्नेटिक फील्ड जे आहे, हां ते राईट हँड थंब रूल आताच एकदा सांग ना. काय, कसं सांगू, तो बघ दुसरा केस घेतला ना, हां ते वाला हा बघ ना. बोटाची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे ना, बघ ना, आपण इकडून जर बघत असलो तरी. मग मी तेच म्हणतोय, तर तुम्ही बघा, त्याला ट्राय करा, एक वरती बघून घ्यायचं वाटलं असतं एकदा, काय घडतंय काय, अशा पद्धतीने वरती असा बोट फिरून टाक, असा बोट फिरून असं जर का आणला तर अँटी क्लॉकवाईज होते ना ते मग मी तेच म्हणतोय तुम्ही ते करता यायला पाहिजे. तुम्ही क्लॉकवाईज म्हणले तर उत्तर त्याचं अँटी क्लॉकवाईज आहे. कसं फिरवायचं आहे, करंट वरून तुमच्या डोक्यावरती करंट येते, वरून तुमच्या डोक्यावरून करंट येते, असा उलटा थंब केला आणि बोट फिरवा बरं का, बोट फिरवत राहायचं, कळतंय का. तुम्ही करा उलटा, राईट हँड उलटा करा, उलटा केला का तुमच्या डोक्याच्या वरती करा त्याला. आता जे बोट जे कर्ल फिंगर ज्या डिरेक्शनमध्ये होते, आता बघा बरं का, आता त्याला असं फिरवत बसा, त्या कर्ल फिंगरला असं फिरवत समोर आणा, तुमच्या डोळ्याच्या समोर आणा, आता दिसायला भेटेल की ते अँटी क्लॉकवाईज आहे. आलं लक्षात. तर वरचा जो काही कर्ल फिंगर आहे त्याला असं वरती घुमत समोर डोळ्याच्या समोर असं घुमवत आणा, मग कळून देईल तुम्हाला ते अँटी क्लॉकवाईज. आलं, ते अँटी क्लॉकवाईज दिसायला भेटणार, हे कळून देईल ना आपल्याला, परीक्षेमध्ये बी करता येईल ना, एवढं काय त्याचं. चला पुढे, कळालं का काय करता येईल ते. अरे चला, आता करंट कॅरिंग मॅग्नेट इथपर्यंत आले.
ही काय बात होती. वाय वी डू नॉट नोटीस द मॅग्नेटिझम, वाय वी डू नॉट नोटीस द मॅग्नेटिझम फॉर द वायर. वायरमध्ये आपण मॅग्नेटिझमला का हे करू शकत नाही बुवा, तो काय करू शकत नाही. तो वायरमध्ये दिसायला भेटणार की मॅग्नेटिक फील्डच कमी असणार. का? कारण की तुम्ही इन्सुलेटर लावलाय. इन्सुलेटर लावलाय म्हणजे काय, तो वरचा जो काही तुम्हाला रबर वगैरेची जी कोटिंग दिसायला भेटत असते ते एक इन्सुलेटर म्हणून काम करते. इन्सुलेटर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये करंट बिलकुल पण फ्लो होत नाही. चला पुढे जाऊ. तो स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड नीड्स हाय अमाऊंट ऑफ करंट. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड नीड्स हाय अमाऊंट ऑफ द करंट. बरोबर आहे. तर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला जर का डायरेक्ट लोखंडाला ओढून घ्यायचं असेल कंडक्टरला लावून, ते एक काम करावं लागेल गड्या. काय? त्याच्यामधून जो करंट तुम्ही पास करतात ना, जबरदस्त करंट पास करा. जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड जर का, याच्यावरती क्वेश्चन बनून जाईल पक्का, जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवायची असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड जर का तुम्हाला जास्त करायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला करंट त्याच्यामधून जास्त पास करावं लागेल. बरोबर आहे. राईट. तो स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड नीड्स हाय अमाऊंट ऑफ द करंट. बरोबर. एक तर तुम्हाला हे करावं लागेल, किंवा मॅग्नेटिक फील्ड इज डिरेक्टली प्रोपोर्शनल. बरोबर. हे हा तोच नियम आहे, हे लक्षात ठेवून घ्या. पुढे, तो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट वॉज डिस्कवर 1820. 1820मध्ये काय झालं आहे, तुम्हाला माहिती आहे ना, सांगितलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कधी सापडला आहे, 1820मध्ये ऑरिस्टेटने शोधलेला आहे. लक्षात आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने. हाऊ डज द मॅग्नेटिक फील्ड चेंज बेस्ड ऑन द डिस्टन्स फ्रॉम द वायर. राईट. सो हाऊ डज द मॅग्नेटिक फील्ड चेंज ऑन द डिस्टन्स. मग सांगा बरं का, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रकारे. हाऊ डज द मॅग्नेटिक फील्ड चेंज बेस्ड ऑन द डिस्टन्स फ्रॉम द वायर. त्या वायरपासून जर का समजा तुम्ही लोखंडला दूर जर का नेलं, तर स्ट्रेंथ काय होते, कमी होते. राईट की नाही. देअरफॉर ते दिसायला भेटते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ती बात आपण करत असतो. हे बघा, द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल डिस्टन्स फ्रॉम द वायर. तर वायरपासून जसं जसं तुम्ही दूर जाणार, मॅग्नेटिक फील्ड कमी दिसायला भेटणार आहे. बरोबर आहे. आता लोखंडला जर तू वायरच्या जवळ आणला तर लगेच ताणून घेईल, पण जर तुम्ही अंतर दूर केलं तर त्याची मॅग्नेटिक फील्ड कमी होईल, म्हणजे कमी ताकद कमी लागेल ते बरोबर आहे. तो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल डिस्टन्स फ्रॉम द वायर. जेवढं लांब जाणार मॅग्नेटिक फील्ड तेवढी कमी होणार, जेवढं लांब जाणार मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ तेवढी कमी होणार. राईट. बात लक्षात राहू द्या. मॅग्नेटिक फील्ड पॅटर्न फॉर सर्क्युलर लूप. आता मला काय दिसायला भेटते, मॅग्नेटिक फील्ड पॅटर्न फॉर द सर्क्युलर लूप. याच्यासाठी मी दुसरी PDF जी काही आणलेली आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने इमेज आपण बनवलेली आहे, तिथून आपण बघणार आहोत ती. ठीक आहे. जे काय काय उरतं आता, सोलोनेड वगैरे आहे, मला काही बघून घेऊ द्या बरं का. ठीक आहे. आपण त्या PDF कडे जाऊया. त्या PDF कडे जायला पाहिजे आपण. सारखंच आहे, इकडे तिकडे सारखं दिसायला भेटते. हे वाला अजून एक काहीतरी पॉईंट होता. काय करू, इकडे तिकडे येण्यापेक्षा चला ठीक आहे, इथूनच सांगून देऊ. बघा, लक्ष द्या, थोड्याफार गोष्टी उरून जातात, त्यामुळे इथून सांगून देतो. आता मी तुम्हाला काय सांगतो बरं, काय काम करा तुम्ही. काय काम करायचं आहे, पण 0.25 पैशाचा जो कागद आहे, व्हाईट पेपर पुन्हा आणला. राईट का. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, समजा अशा पद्धतीने तो काय, हा कागद तुम्ही असा ठेवून दिला, ह्या कागद आहे, आणि खाली काय केलं, अशा वायर आणल्यात. त्या वायर त्याच्यामधून पास करतायत. परंतु लक्षात घ्या, वायर त्याच्या आतमधून पास होताना शेप कसा घेऊन घेते, असा शेप घेऊन घेते. हे बघा असा. तुम्हाला आता इमॅजिन व्हायला पाहिजे मी काय करतोय. तर तो कागद जो आहे ना, त्या कागदमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल, त्या कागदमधून सर्क्युलर शेपमध्ये पास होतंय ते. लक्षात आहे का तुम्हाला, सर्क्युलर शेपमध्ये. म्हणजे हे बघा, हे करंट इथून येते, करंट, आणि अशापणे सर्क्युलर शेप. अर्धा पोर्शन खाली कागदाच्या, अर्धा पोर्शन वरती कागदाच्या. इमॅजिन होते का रे, एक कागद आहे, त्या कागदमध्ये अर्धा पोर्शन वरती आणि अर्धा पोर्शन खाली. इमॅजिन होते का तुम्हाला. नसेल इमॅजिन होतं, पुढे जाऊन ते कळणार आहे. ठीक आहे. आता घडतंय काय, जो आपण इलेक्ट्रिक करंट याच्यामधून पास होतंय, तुम्ही काय केलं, या कागदावरती आणले आयरनचे जे काही बारीक बारीक तुकडे होते, सगळे तुकडे आणले, आयरन फिलिंग केली. आयरन फिलिंग किंवा कंपासच्या मदतीने तुम्ही मॅग्नेटिक फील्डचे काय करतात, शेप ओळखून घेतात. आता जर का तुम्ही ती आयरन फिलिंग जर का याच्यावर टाकली, अशा म्हणजे जर का फवारली, तर काय होणार आहे, फवारल्यानंतर जे सगळे जे काही आजूबाजूला का तुम्ही ते फवारलं, अशा बंदर का तुम्ही त्याच्यावर जर फवारून टाकलं, तर काय होईल रे, तुम्हाला एक शेप दिसायला भेटेल. कधी कागदाला थोडासा असं धक्का मारायचा, थोडा धक्का मारत राहायचं, असं टच करत राहायचं, तर तुम्हाला शेप भेटून जाईल. माझा शेप कसा भेटतो माहिती आहे का, शेप भेटतो अशा पद्धतीचा. कसा, हे बघा, हा जो काही होता, हा आपला कंडक्टर होता. या शेपमध्ये जो काही कागदामध्ये मी हा कागद होता, या कागदामध्ये अशा पद्धतीने मी घातला होता, असा दिसायला भेटतो. समजून घ्या. अशा पद्धतीने जो काही ना, असा होता तो जेव्हा तुम्ही त्याच्यामधून पाठवतायत, तर घडतंय काय, जेव्हा आयरन फिलिंग टाकली ना, प्रत्येक पॉईंटला असं घडतं बरं काय, एव्हरी पॉईंट या कंडक्टरच्या एव्हरी पॉईंटला. परंतु आपण 2च पॉईंटवरती ऑब्झर्व करतोय, या 2 पॉईंटवरती आपण बघतोय. तर तुम्हाला काय दिसायला भेटणार, कागदावरती तुम्हाला अशा पद्धतीने शेप दिसायला भेटतील, सर्क्युलर शेप. राईट का. सांगायचं तात्पर्य काय आहे, की जो लूप आहे ना, ही सर्क्युलर कंडक्टरची जी लूप आहे ना, ज्याच्या सेंटरमध्ये जसं तर तुम्ही सेंटरमध्ये जाणार, तर ती जी काही आर्क आहे, कशाची, मॅग्नेटिक फील्डची आर्क, ती वाढत चाललेली आणि डायरेक्ट स्ट्रेट होऊन जाते. राईट का. आणि डिरेक्शन जर बघितली, तर याची डिरेक्शन, इकडच्या पोर्शनची डिरेक्शन पण आणि इकडच्या पोर्शनची डिरेक्शन पण काय सारखी. द मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन लक्षात घ्या. सांगायचं काय, सर्क्युलर लूपचा जो कंडक्टर असतो, त्या सर्क्युलर लूपच्या कंडक्टरबद्दल 2 शब्द बोला.
मग तुम्ही काय म्हणणार की जेव्हा पण आपण सर्क्युलर लूप कंडक्टरमध्ये आपण करंट पास करत असतो, प्रत्येक पॉईंटला सर्क्युलर शेपमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. परंतु ही मॅग्नेटिक फील्डच्या पॉईंटपासून, ज्या पॉईंटला कंडक्टर करंट पासून, तिथून जिथं करंट आहे ना, म्हणजे इथून रे, इथून जसं जसं तुम्ही सेंटरकडे जाणार, तर जो काही क्लोज लूप आहे आपला हवाला क्लोज लूप, याच्या सेंटरमध्ये जसं जसं जाणार ती मॅग्नेटिक फील्ड जी काही आहे ती मॅग्नेटिक फील्ड काय होत चालली आहे, ती मॅग्नेटिक फील्ड तिचा आर्क वाढत चालला आहे आणि सेंटरमध्ये ते दोघं काय होतात, स्ट्रेट होऊन जातात. आणि तुम्हाला दिसायला भेटणार की इकडचा जो पोर्शन आहे, इकडचा जो काही पार्ट आहे, इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट, या दोघांच्या मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन काय असते, सेम असते. याच्याबद्दल वाक्य आहे, ते वाक्य तुम्हाला पुढच्या PDF मध्ये दिसायला भेटणार आहे. ही स्टोरी मला दिसायला भेटत असते. एवढं आहे आपल्या क्लोज कंडक्टरबद्दल. तो लक्षात घ्या, लूप जो काही क्लोज लूपचा जो काही कंडक्टर आहे त्याच्यामध्ये घडतं काय, याच्याबद्दल स्टोरी तुम्हाला पुढच्या PDF मध्ये पण चांगल्या पद्धतीने कळून देईल. ही इमॅजिन जर तुम्हाला ही गोष्ट जर काही इमॅजिन होत नसेल तर ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड ऑफ द सर्क्युलर लूप इज अ स्ट्रॉंगर दॅन द स्ट्रेट वायर. ही एक बात लक्षात ठेवा स्टार म्हणून. काय बरं का, तुम्ही स्ट्रेट वायरमध्ये जी काही मॅग्नेटिक फील्ड तयार झाली होती त्याच्या तुलनेने सर्क्युलर लूपमध्ये मॅग्नेटिक फील्ड जी काय ती जास्त तयार होताना दिसायला भेटते, त्याची स्ट्रेंथ जास्त आहे. तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जी आहे ती सर्क्युलर लूपमध्ये जास्त दिसायला भेटते. का, कोण सांगेल रे, का जास्त दिसायला भेटते बरं का? कारण की जे लूप आहेत बघा, हे जे दिसायला भेटणार मॅग्नेटिक फील्ड, ते इकडून पण बनतात आणि इकडून पण बनतात, इथं जाऊन बनतात. त्यामुळे त्या दोघांची मर्जिंग होते आणि मग मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटणार आहे. पण एखाद्या स्ट्रेट वायरमध्ये काय होते, इथंच ते थोडी मर्ज होत आहेत, पण इथं मर्जिंग होताना दिसायला भेटत असते. त्यामुळे आता मला एक बात सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो रे. आता जेव्हा पण ही सिंगल कंडक्टर एक क्लोज लूपमध्ये सिंगल कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड तयार झाली होती, आता तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की त्याची स्ट्रेंथ जी ना, समजा 1 युनिट स्ट्रेंथ दिसायला भेटते. जर तुम्ही नंबर ऑफ कंडक्टर जर का वाढवले ना, नंबर ऑफ लूप जर का वाढवली ना तुम्ही, तर तुम्हाला एक गोष्ट दिसायला भेटेल काय, जी मॅग्नेटिक स्ट्रेंथ ना ती पण वाढून जाईल. मग मॅग्नेटिक स्ट्रेंथ जर का वाढवायचं असेल तर एक बात आपण शिकलेलो आहे. एक बात काय शिकलो आपण, सांगा रे. मॅग्नेटिक स्ट्रेंथ जर का मला वाढवायची असेल तर मी काय करावं सांगा बरं का, काय करता येईल. मॅग्नेटिक स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्ही काय म्हणणार, त्याच्यामधून काय पास कर, करंट जास्त पास कर. तर जास्त करंट जर का मी पास केलं तर माझं काम होणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटेल. किंवा सर्क्युलर कंडक्टर असेल तर तुम्ही काय करा, नंबर ऑफ द टर्न किंवा नंबर ऑफ कंडक्टर जे ना, याच्या आजूबाजूला नंबर ऑफ कंडक्टर वाढवून टाका आणि सगळ्यांमधून करंट पास करा. मग सिंपल झालं ना ते. नंबर ऑफ कंडक्टर जर का मी वाढवले तर सगळ्यांमधून करंट पण जास्त होणार आहे आणि करंट जास्त व्हायला लागला तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. फॉर एक्झाम्पल हे बघा, सो मॅग्नेटिक फील्डबद्दल हे बघितलं. इथं काय ऑल मॅग्नेटिक फील्ड लाईन ॲड अप अँड सेंटर टू मेक द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंगर. बघा, सगळे जे काय ॲड होतात आणि सेंटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती स्ट्रॉंग दिसायला भेटत असते, राईट. तर पुढे बाय इन्क्रीजिंग द करंट इन्क्रीजिंग करून, आणि पुढे काय, द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ करंट इन द लूप. बरोबर आहे, तर बात आपल्याला माहितच आहे, ही बात आपल्याला चांगल्यापणे माहिती. बघा रे, आता मी काय करून टाकले, आता कंडक्टर वाढवून टाकले. हे कंडक्टर मोकार, तर नंबर ऑफ द कंडक्टर लूप जर का तुम्ही वाढवून टाकले, एक लूप होता अगोदर, आता नंबर ऑफ लूप वाढवून टाकले, तर काय होईल, नंबर ऑफ लूप जर का तुम्ही वाढवून टाकले तर त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ पण जबरदस्त वाढणार आहे. एकला किती होती, जेव्हा एक कंडक्टर होता तेव्हा समजा 2 युनिट होती, तर आता जर का लूप जर का 3 असतील तर किती होणार, ते 6 होऊन जाणार आहे. तो जेवढे असतील ना, बघा आता गंमत इथं काय, हाऊ डज द मॅग्नेटिक फील्ड चेंज इफ देर इज अ 5 लूप. जर 5 लूप असतील तर मॅग्नेटिक स्ट्रेंथ कशी बदल. तर बघा काय म्हणतात, हाऊ डज द मॅग्नेटिक फील्ड चेंज इफ देर इज अ 5 लूप, द मॅग्नेटिक फील्ड विल 5 टाइम्स स्ट्रॉंगर. तर एका वेळेस जेवढी होती ना त्याच्या 5 टाइम स्ट्रॉंगर आपल्याला दिसायला भेटत असते. तर जेवढ्या पण लूपा वाढतील तेवढं स्ट्रॉंगर ते होणार आहे, एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवा. तर लूपमध्ये जेव्हा तुम्ही करंट पाठवत आहात तर मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे, परंतु त्याची स्ट्रेंथ जी आहे ती डिपेंड करून जाते करंट फ्लोईंग थ्रू देम अँड द नंबर ऑफ द टर्म्स ऑर नंबर ऑफ द लूप्स, त्याच्यावरती डिपेंड करून जात असते. लूप जास्त झाल्या का मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ पण जास्त होणार, करंट जास्त झालं का मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ पण जास्त होऊन जाणार. बोला, कळालं का रे. ठीक आहे, हाऊ डज द हे पण झालं. मग आता एक बात लक्षात घ्या रे, जी सर्क्युलर कंडक्टर होता याच्यामधून आपण करंट पास करत आहोत, ठीक आहे. तो सर्क्युलर ते इकडची एक बाजू आहे, जसं की छापा आणि काटा आपण बघत असतो, वरती छापा खालती काटा दिसायला भेटतोय. तो सेम मला काय दिसायला भेटतोय की एक लूप जे ना अशा पद्धतीने कागदावरती होती, मी त्याला इकडून बघतोय. आता 3D मध्ये दाखवणं मला मुश्किलच आहे, पण समजून घ्या गोष्टीला तुम्ही. अशा पद्धतीने तो कंडक्टर होता, इथून करंट आपण पास करत आहोत, इथे कागद होता, अशा म्हणजे आपण त्याला प्रॅक्टिकल म्हणून घेतलं होतं. मला इकडून बघतोय मी आणि पलीकडून पण मी बघू शकतो कागदाच्या. आता मी ना इकडून बघतो, त्याला इकडून बघतो. तर जेव्हा तुम्ही इकडून बघणार त्याला मी समजा अशी हॅचने दाखवतो, ॲक्च्युली हॅच नाही आहे पण मी ट्राय करतो दाखवण्याचा. तर इकडून जर तुम्ही बघितलं तुम्हाला काय दिसायला भेटणार बघा, जो काही आपला करंट जर का या डिरेक्शनमध्ये घुमत असेल, या डिरेक्शनमध्ये करंट घुमतोय, तर करंट जर का समजा कोणत्या डिरेक्शनमध्ये घुमतोय, या क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. जर करंट क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये घुसत असेल तर तुम्हाला काय दिसायला भेटते, क्लॉकवाईज डिरेक्शन याच्यामध्ये जातोय, तो अलीकडचा म्हणजे मोबाईल तुम्ही जे बघतायत ना ती वाली बात, हे बघा,
तर तुम्ही जो बघताय ना तुम्ही जो बघताय हवाला फेसला मी लाल केलेले राईट का, आणि करंट जो आहे ना तो क्लॉकवाईज घुमतोय. तर तुम्हाला करंट कसं दिसायला भेटते, क्लॉकवाईज घुमताना दिसायला भेटतोय. मग हा वरचा जो पोर्शन आहे हा काय आहे, तर याला काय म्हणतो माहिती आहे का, एक डिस्क मॅग्नेट असतो ना, डिस्क मॅग्नेट. आपल्याकडे बार मॅग्नेट असतो, डिस्क मॅग्नेट असतो, परमनंट मॅग्नेट असते, खूप सारे मॅग्नेटचे प्रकार असतात. तो डिस्क मॅग्नेटमध्ये काय दिसायला भेटतं, डिस्क मॅग्नेट जर बघायला गेलात तर डिस्क मॅग्नेट सर्क्युलर शेपमध्ये असतो बघा. हा डिस्क मॅग्नेट असतो सर्क्युलर शेपचा. त्याचा टॉपचा पोर्शन तो नॉर्थ असतो आणि बॉटमचा जो असतो ना तो साऊथ असतो. मग सेम आपला जो काही हा जो क्लोज लूपमध्ये असणारा कंडक्टर ना सेम त्याचाच बिहेव करतो. तर तुमच्या डोळ्याला दिसणारा जो अपर पोर्शन आहे ज्याच्यामध्ये करंट तुम्हाला असं फ्लो होताना दिसायला भेटते, तर याचा वरचा पोर्शन जो असतो तो काय असतो, साऊथ असतो. त्याचा वरचा पोर्शन काय असतो, साऊथ असतो, आणि खालचा पोर्शन जो असतो तो नॉर्थ म्हणून बिहेव करतो. अशा पद्धतीने पोलॅरिटी असते. लक्षात आलं का. तर जो काही क्लोज कंडक्टर असते त्याच्यामध्ये काय घडते इमॅजिन होते का, हे बघा इथे बघा पुढे दाखवले. याला फ्रीज मॅग्नेट किंवा आपण काय म्हणतो फ्रीज मॅग्नेट और डिस्क मॅग्नेट. तो फ्रीज मॅग्नेट और डिस्क मॅग्नेट याच्या पण हे फ्रीज मॅग्नेट असतो तो मागून आणि पूर्ण अशा पद्धतीने फ्रीज केलेला असतो. हा डिस्क मॅग्नेट आहे. याच्यात काय दिसायला भेटणार, टॉपचा पोर्शन नॉर्थ असेल, त्याच्या मागचा जो आहे ना तो काहीतरी साऊथ असेल. ठीक आहे. तर वन साईड डिस्क मॅग्नेटची काय असते, वन साईड ऑफ द डिस्क मॅग्नेट इज नॉर्थ पोल अँड अदर साईड इज द साऊथ पोल. बरोबर राईट. पुढे जर गेलात तर काय, पुढे काय, विच साईड ऑफ द नॉर्थ अँड साऊथ पोल. मग आता याचे काही आपला क्लोज कंडक्टर होता याच्यामध्ये कोणाला म्हणावं आता, नॉर्थ आणि साऊथ कोणाला म्हणावं. ॲक्च्युली ते पण डिस्क मॅग्नेट सारखंच बिहेव करतं. सो लक्षात घ्या, सर्क्युलर कंडक्टरमध्ये करंट जेव्हा फ्लो होत असतं ते डिस्क मॅग्नेट सारखं बिहेव करत असतं. म्हणजे काय बरं का, त्याचा अपर पोर्शनला नॉर्थ पोल असेल आणि खाली साऊथ पोल असं आपल्याला दिसायला भेटत असते. मग आता तुम्हाला जर का मी विचारलं सांगा रे करंट कोणत्या डिरेक्शनमध्ये फिरते, तर तुम्ही काय म्हणणार, तुम्हाला जे दिसायला भेटते तुम्ही काय म्हणणार, क्लॉकवाईजमध्ये फिरते. जर तुम्हाला दिसायला भेटते ते क्लॉकवाईजमध्ये फिरते, तर तुमच्या डायरेक्शनमध्ये असणारी जी बाजू आहे, तुमच्या डायरेक्शनमध्ये असणारी बाजू कोणती असते, साऊथ असते. काय असते, साऊथ असते. मग तुमच्या डिरेक्शनमध्ये असणारी बाजू कोणती आहे, साऊथ. आणि पलीकडची जी बाजू आहे मोबाईलच्या बॅक साईडला राईट का, तर ती कोणती असणार, नॉर्थ असणार आहे. अशा पद्धतीने लक्षामध्ये ठेवायचे. तर आता बघा बरं, आता करंट कोणत्या डिरेक्शनमध्ये फिरते, तुम्ही बघताय त्याला डिरेक्शनमधून करंट कोणत्या डिरेक्शनमध्ये फिरते, अँटी क्लॉकवाईज. जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये जर का फिरत असेल तर वरची बाजू काय असणार आहे, नॉर्थ अँटी राईट का. अशा पद्धतीने ही बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. देअरफॉर current carrying in the closed loop behave like the disk magnet, and disk magnet have one side is the north pole and other side is the south pole. मग आता या कंडक्टरला आपण कशा पद्धतीने ठरवायचं, नॉर्थ आहे का साऊथ पोल आहे, तो तुम्हाला ही कहाणी मी सांगितली. बोला कळाली का, कळाली का रे, कळाली की नाही सांगा पटकन. नाऊ लास्ट सोलिनॉइड. आता सोलिनॉइडबद्दल, सोलिनॉइड काय असते बरं का, सोलिनॉइड म्हणजे नंबर ऑफ द लूप्स. तो नंबर ऑफ लूप, नंबर ऑफ कॉईल म्हणू, कॉईल राईट का. हे नंबर ऑफ कॉईल जे काही आहे यांच्यापासून आपली सोलिनॉइड बनत असते. या सोलिनॉइडचा सगळ्यात जबरदस्त वापर असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय, या सोलिनॉइडवरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जाईल. मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, काय बोललो होतो, तुम्हाला वाढवायची असते मॅग्नेटिक स्ट्रेंथ. इलेक्ट्रिसिटीचा वापर करून मॅग्नेटिक स्ट्रेंथ मला मॅग्नेटिक स्ट्रेंथ का वाढवायची आहे, कारण की त्याचे ॲप्लिकेशन दिसायला भेटत आहेत. तर एवढे मोठे लोखंड जर का मला उचलायचे असतील तर तेवढे मॅग्नेट लागतील. एवढे मॅग्नेट नाही आहेत आपल्याकडे, एवढे मॅग्नेट नाही आहेत, पण मी एवढ्या मॅग्नेटची स्ट्रेंथ बनवू शकतो. तेवढ्या मॅग्नेटची स्ट्रेंथ मी बनवू शकतो. माझ्याकडे तेवढा मॅग्नेट नाही आहे, पण त्या मॅग्नेटची तेवढी स्ट्रेंथ मी बनवू शकतो बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने बनवू शकतो. म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी तुम्ही जर का खूप जास्त पास केली तर तुम्हाला काय दिसायला भेटून जाणार आहे, तेवढी स्ट्रेंथ तुम्हाला दिसायला भेटून जाणार आहे. मग आता एक आयडिया लावतात लोक, एक नाही ना सोलिनॉइड. तो सोलिनॉइड काय असतो, ॲक्च्युली डायग्राममधून तुम्हाला कळत असेल की सोलिनॉइड दिसायला अशा पद्धतीने असतो. हा सोलिनॉइड आहे. आता सोलिनॉइडमध्ये एक टोक हवाला तुम्हाला दिसायला भेटतो. इथून जेव्हा तुम्ही करंट पास करतात तर करंट याच्यामध्ये अशा पद्धतीने अशा लूपच्या फॉर्ममध्ये जात असतो. लूपच्या फॉर्ममध्ये करंट जात असते. परंतु जर का याच्या आजूबाजूला तुम्ही आयरनची फिलिंग जर का लावून दिली, तर आयरनची फिलिंग लावून दिल्यानंतर याचा शेप कसा बनतो माहिती आहे का तुम्हाला. हे बघा, समजा हा जो पोर्शन आहे ना, याला सोलिनॉइड, हे सोलिनॉइड आहे, हे सोलिनॉइड आहे. याच्या आजूबाजूला आपण आयरनची फिलिंग करून दिली बारीक बारीक तुकडे, तो कशा पद्धतीने दिसायला भेटते बघा. याची इलेक्ट्रिक फील्ड अशा पद्धतीने दिसायला भेटते. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड दिसायला भेटते. तुम्ही म्हणणार की यार हे तर कशासारखं तरी आहे गड्या, हे कशासारखं आहे, हे कोणासारखं तरी दिसायला भेटते. बार मॅग्नेट. बार मॅग्नेट म्हणजे काय, प्रयोगशाळामध्ये आपल्याकडे ते छोटे असे बार मॅग्नेट होते, साऊथ आणि नॉर्थ पोल त्याच्यावरती दिसायला भेटते चौकोन सारखे राईट का. एक ब्रिक कशी असते, ब्रिक, छोटी ब्रिक सारखं तुम्हाला तो मॅग्नेट दिसायला भेटतो त्याच्यासारखं. कारण की त्याची मॅग्नेटिक फील्ड पण अशीच बनते, आपली पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड पण अशीच बनते. तो बार मॅग्नेट, पृथ्वीची मॅग्नेट राईट का, हे सगळ्यांची जी काही अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. तो काय सांगतोय राईट का. तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न काय करतोय की सोलिनॉइडमध्ये जो शेप बनतोय ना, सोलिनॉइडमध्ये जो मॅग्नेटिक फील्डचा शेप बनतोय तो कशासारखा बनतोय, तो बनतोय आपल्या कोणासारखा, तो बनतोय आपल्या बार मॅग्नेटसारखा. तो बार मॅग्नेटसारखा मला दिसायला भेटतोय. आता तुम्ही काय म्हणणार की यार आउट साईडचा जो पोर्शन आहे, मग साऊथ कुठे असेल आणि नॉर्थ कुठे असेल, याचा पॉईंट जो असेल, हे जे जसं की बार मॅग्नेट असतो ना, हा समजा बार मॅग्नेट आहे, मोठा काढतो जरा. हां, समजा हा बार मॅग्नेट आहे, याचा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीने बनते. इथे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड बनत असते. आपल्याला माहिती आहे की हा
नॉर्थ पोलकडून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कसे जातात अशा पद्धतीने. सो मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन कशी असते, नॉर्थ टू साऊथ असते. बार मॅग्नेटमध्ये ऑब्झर्व केलं तर मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन नॉर्थ टू साऊथ असते. तो सेम सोलोनाइडमध्ये पण नॉर्थ टू साऊथ असणार आहे. पण यार नॉर्थ कोणता आणि साऊथ कोणता? आता प्रश्न काय पडला आहे की सोलोनाइडमध्ये नॉर्थ पोल कोणाला म्हणून, साऊथ पोल कोणाला म्हणू. तो बार मॅग्नेट सारखा बिहेव करतोय, परंतु नॉर्थ कोणाला म्हणू आणि साऊथ कोणाला म्हणू ही बात इथे येऊन आता हे झाली. आता कसं करावं लक्षात घ्या. सोलोनाइडमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं सेम जो फंडा तुम्ही बघितला डिसमॅग्नेटेड आणि क्लोज कॅरिंग कंडक्टरमध्ये जो फंडा तुम्ही बघितला ना सेम फंडा बघायचा आहे. आता इकडून करंट पास होते समजा आणि तुम्ही इकडे उभेत, तर तुम्ही इकडे उभेत समजा, इकडून तुम्ही बघतायत, तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे की याच्यामध्ये करंट कशा पद्धतीने फ्लो होत आहे. लक्षात आहे तुमच्या समोर अशी ती कॉईल आहे राईट का, अशा का कॉईल, तर करंट जे ना अशा पद्धतीने पास होत चाललंय तुमच्या समोर. मग तुम्हाला दिसते की यार करंट क्लॉकवाईज घुमते का अँटी क्लॉकवाईज. तुम्हाला बात माहिती काय, जर तुमच्या समोर करंट फ्लो होताना अँटी क्लॉकवाईज घुमत असेल तर सांगा बरं का रे हा पोल कोणता असेल, इकडचा पोल पटकन सांगा. नॉर्थ पोल आला का लक्षामध्ये. तर नॉर्थ पोल आपला होऊन जातो, बस झालं मग राईट का. मग तुम्ही जर का इकडून बघत असणार आणि करंट जर का त्या याच्यामध्ये तुमच्या समोर अशापणे असं घुमताना जर जात आहे की क्लॉकवाईज जर जात असेल, जर क्लॉकवाईज जात असेल तर तुमच्या साईडनं असणारा साऊथ पोल असणार आहे, अँटी क्लॉकवाईज जात असणार तर तुम्हाला हा जो काही पहिला पोर्शन आहे आपला साऊथ असणार आहे. बस मग अशा पद्धतीने जर का झालं समजा हा साऊथ आहे आणि नॉर्थ आहे, आता मी डायरेक्शन कशी दाखवणार मॅग्नेटिक फील्डची अशा पद्धतीने. कारण की आपल्याला माहिती आहे बार मॅग्नेटमध्ये जेव्हा पण मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते कसे जातात त्या मॅग्नेटिक हे नॉर्थकडून साऊथकडे. त्यामुळे अशा पद्धतीने डिरेक्शन आपल्याला दिसायला भेटत असतात सोलोनाइडमध्ये. आता प्रश्न उठतात की सोलोनाइडमध्ये काय घडते बघा, जो आउटसाईडचा जो मॅग्नेटिक फील्ड दिसायला भेटते. प्रश्न काय विचारतात तुम्हाला की सोलोनाइडमध्ये आउटसाईडला और एक्सटेरियल पोर्शनला म्हणजे हे वाले सोलोनाइडच्या आउटर साईडला ज्या मॅग्नेटिक फील्ड बनतात त्या नॉन युनिफॉर्म असतात. त्या मॅग्नेटिक फील्ड काय असतात, नॉन युनिफॉर्म असतात. परंतु सोलोनाइडच्या आत जर का ऑब्झर्व केलं तर ती मॅग्नेटिक फील्ड कशी असते, युनिफॉर्म असते. युनिफॉर्म म्हणजे काय मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवू शकतो बघा. युनिफॉर्म म्हणजे काय, तो युनिफॉर्म आतमध्ये अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन मॅग्नेटिक फील्ड कशी दिसायला भेटते, स्ट्रेट लाईन दिसायला भेटते. तो इनर पोर्शन सोलोनाइडच्या आतल्या भागामध्ये मॅग्नेटिक फील्ड ही युनिफॉर्म असते. सोलोनाइडच्या आउटर साईडला मॅग्नेटिक फील्ड जी असते ती काय असते, मॅग्नेटिक फील्ड ही नॉन युनिफॉर्म असते. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायची. ठीक आहे. आता बात काय घडतेस, लोक सोलोनाइडला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वापर करतात कशासाठी, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमसाठी. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय, तर लोखंडला मोठे लोखंड जर का तुम्हाला उचलायचे असतील त्या कारा, तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर करावा लागतो. आणि तिथं तुम्हाला वापर कशाचा करावा लागतो, सोलोनाइडचा. आता तुम्ही म्हणणार की यार सोलोनाइडचा वापर का करतात बरं का, तर लक्षात घ्या मी तुम्हाला अगोदर काय बोललो की तुम्हाला मॅग्नेटिक स्ट्रेंथ जर वाढवायची असेल तर तुम्ही काय करा, नंबर ऑफ टर्न वाढवा, नंबर ऑफ लूप वाढवा, नंबर ऑफ टर्न वाढवा किंवा इलेक्ट्रिक करंट वाढवा. हे तीन गोष्टी तुम्ही वाढवू शकतात. पण आता सोलोनाइडमध्ये जर का समजा तुम्हाला स्ट्रेंथ वाढवायची असेल तर तुम्ही हे तीन कामं तर करू शकतात, पण एक मजबूत काम अजून करू शकतात. काय माहिती आहे का, जो सोलोनाइडचा पोर्शन आहे ना, आपण काय करतो, आयरनचा रॉड घेतो. कशाचा, आयरनचा रॉड. आयरनच्या रॉडवरती आपण ज्या कॉपरच्या वायर आहेत त्या अशा गुंडाळतो. मी काय म्हणतो, इमॅजिन करा कॉपरचा एक रॉड दिलेला आहे 12 mm 16 mm चा कॉपरचा आपला कशाचा रॉड आहे, आयरनचा रॉड. तो आयरनचा रॉड जो काय आहे प्लेन रॉड ऑफ आयरन तो तुमच्या समोर मी दिलेला आहे, कापून दिलेला आहे. तर तुम्ही काय करता, त्याला कॉपरच्या वायरी आहेत ना, कॉपरच्या वायरी गुंडाळतात आणि एका साईडमधून करंट पास करतात. तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही असं करून मॅग्नेटिक फील्ड बघणार तेव्हा जबरदस्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. मग तुम्हाला प्रश्न विचारेल तो की स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जर तुम्हाला बनवायची असेल तर काय करावं, तर आयरनचा जो काही रॉड आहे त्याच्यावरती आपण सोलोनाइड गुंडाळायला पाहिजे. सोलोनाइड म्हणजे अशा कॉईल शिप द्यायचा, तो कॉईल शिप देणं म्हणजे सोलोनाइड आयरनच्या याच्यामध्ये. मग सोलोनाइडमध्ये आयरनचा रॉड ठेवा म्हणा किंवा आयरनच्या रॉडवरती काय करा, कॉपरच्या वायर गुंडाळा आणि मग करंट पास करा. मग तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होताना दिसायला भेटेल. आणि ही स्टोरी आपण ही जी काही कहाणी आहे पुरी आपण यूज करत असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये आणि मोठे लोखंड आपण उचलत असतो. आलं लक्षामध्ये. तो बघा सोलोनाइड इज अ लॉंग कॉईल मेड अप ऑफ द इन्सुलेटिंग कॉपर वायर कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ द टर्न. बरोबर, जेवढे जास्त नंबर ऑफ टर्न त्याच्यामधून काय दिसायला भेटेल, जेवढे जास्त नंबर ऑफ टर्न तेवढी जास्त मॅग्नेटिक स्ट्रेंथ आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे. तर आपण नंबर ऑफ टर्न न वाढवता इलेक्ट्रिक करंट न वाढवता नंबर ऑफ टर्न न वाढवता तरी सुद्धा आपल्याला मॅग्नेटिक फील्ड बनवता येते. कशी, रॉडवरती गुंडाळा, राईट की नाही, रॉडवरती गुंडाळा. मधलं जे काय आहे तसं ठेवू नका. तर आता पुढे जाऊया. आता कुठपर्यंत आलो बरं, हां ही स्टोरी झाली, हे सगळं झालं. शेवटी आलेलं दुसऱ्या पिढीकडे जावं लागणार. हां, परमनंट मॅग्नेट मेडअप ऑफ द, तुम्हाला मॅग्नेटबद्दल मी सांगायचं राहूनच गेलं आहे पण तरी पण बघा. हां, कुठपर्यंत होतं हे बघा, ही वाली कहाणी. हाऊ कॅन चेंज द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द सोलोनाइड. सोलोनाइडची मॅग्नेटिक स्ट्रेंथ कशी वाढवता येईल,
बाय इन्क्रीजिंग द स्ट्रेंथ, करंट वाढवल्यामुळे. बरोबर, हे तर काय आणि सगळं माहिती आहे आपल्याला. इन्क्रीजिंग नंबर ऑफ टर्न, हे पण माहिती आहे गड्या. नंबर ऑफ लूप और नंबर ऑफ टर्न वाढवून आपण मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवू शकतो. राईट, बाय प्लेसिंग द सॉफ्ट आयरन. तर सॉफ्ट आयरन ऑर द माइल्ड आयरन म्हणतो ना आपण, ते सॉफ्ट आयरन लक्षात येत असेल तुम्हाला, राईट की नाही. तर सॉफ्ट आयरनच्या आवरती आपण तो कोअर गुंडाळायचा, लक्षात घ्या. तेव्हा जाऊन तुम्ही काय करू शकतात, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवू शकतात. तो सोलोनाइड प्लस सॉफ्ट आयरन जर का केला तर तुम्हाला काय भेटतो, इलेक्ट्रोमॅग्नेट भेटतो. इलेक्ट्रोमॅग्नेट काय असतो लक्षात घ्या, सोलोनाइड प्लस सॉफ्ट आयरन जो काय त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणत असतो. ठीक आहे, तो आता बघा परमनंट मॅग्नेट तुम्हाला माहिती आहे रे. परमनंट मॅग्नेट कोणकोणते, जे तुम्ही लहानपणी आपल्या आपण जे खेळत असतो ते मॅग्नेट त्याला परमनंट मॅग्नेट म्हणतो. ज्याची मॅग्नेटिझम जी की आहे जास्त टाईमसाठी राहते त्याला परमनंट मॅग्नेट म्हणतो. फ्रीज मॅग्नेट झालं, टॉय, नंतर मायक्रोफोनमध्ये असतात, लाऊडस्पीकरमध्ये असतात, ते सगळे परमनंट मॅग्नेटचे उदाहरण झाले. इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेटमध्ये फरक स्पष्ट करा सांगितले मी बघा. तो परमनंट मॅग्नेट मेड ऑफ, परमनंट मॅग्नेट कशापासून बनतो, स्टील आणि अलॉयपासून. परमनंट मॅग्नेट जो काय लक्षात ठेवा, नंतर जेव्हा शिकवल तेव्हा विचारेल मी, परमनंट मॅग्नेट कशापासून बनलेला असतो, स्टील तसेच अलॉय. तो स्टील मेडअप ऑफ स्टील अँड अलॉय सच ॲज कार्बन स्टील, क्रोमियम स्टील अँड ॲल्निको. तर यांच्या मिश्रणापासून परमनंट मॅग्नेट, तो परमनंट मॅग्नेट अलॉय सारखा बिहेव करतो असं म्हटलं तरी पण चालणार आहे. मेडअप ऑफ द स्टील अँड अलॉय सच ॲज कार्बन स्टील, क्रोमियम स्टील अँड ॲल्किनो. पुढे काय, इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट याचा फरक जर का स्पष्ट करायला लावला तर तुम्हाला फरक स्पष्ट करता येतो. हे शेवटचं पेज आलं. ठीक आहे, तो मॅग्नेटिझम परमनंट अनलेस डॅमेज. परमनंट मॅग्नेट काय, जोपर्यंत तो मॅग्नेट तुटत नाही, डॅमेज होत नाही, तोपर्यंत परमनंटली त्याच्यामध्ये मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी दिसायला भेटणार आहे. कशामध्ये, परमनंट मॅग्नेटमध्ये. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये काय असतं, जर करंट बंद केलं विषय खतम, राईट की नाही. तो मॅग्नेटिझम हे टेम्पररी, बी स्विच ऑन ऑर स्विच ऑफ. बरोबर, तो तुम्ही करंट ऑन ऑफ केलं त्याच्यावर डिपेंड करून असतं. परमनंट मॅग्नेट विकर असतो, बघा लक्षात घ्या. परमनंट मॅग्नेट विकर असतो, पण इलेक्ट्रोमॅग्नेट जो काय आहे तो मच स्ट्रॉंगर असतो. याचं कारण सांगितलं मी तुम्हाला, सॉफ्ट आयरन प्लस कोअर दोघांना मिळून स्ट्रॉंग मॅग्नेटिझम बनते, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणत असतो आपण. स्ट्रेंथ कॅनॉट बी चेंज, याची स्ट्रेंथ बदलवता येत नाही, परंतु याची स्ट्रेंथ तुम्ही बनवू शकतात बाय अप्लाइंग द व्हॉट, करंट अप्लाय करून तुम्ही ते चेंज करू शकतात. पोलॅरिटी इज फिक्स अँड पोलॅरिटी कॅन बी चेंज. याची पोलॅरिटी फिक्स असेल, नॉर्थ आणि साऊथ पोल एकदम फिक्स आहेत, पण याची पोलॅरिटी तुम्हाला चेंज करता येत असते. अशा पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेटबद्दल फरक लक्षामध्ये राहू द्या. पुढे गेलो तर आता बघा, ही वाली कहाणी बघा रे. आता तुम्हाला मी काय केलं माहिती आहे का, इथं काय दिसायला भेटते, हा एक कागद आहे, हा पांढरा कागद बघा. मी तुम्हाला आता रिपीट करतो ती स्टोरी, ज्याला कोणाला कळलं नसेल तर. तो हे मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट आहे, आणि या मॅग्नेटवरती ना पांढरा कागद ठेवला आहे. जसं की लहानपणी आपण काय करायचो, आपल्याकडे पाटी असायची ना, पाटीच्या खाली चुंबक लावायचो आणि वरून आपण अशापणे असं काहीतरी फिरवायचो. आठवत असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने. तो सेम स्टोरी दिसायला भेटते की खाली जे ना हा एक मॅग्नेट असं या शेपमध्ये, आणि त्याच्यावरती मी कागद झाकलेला आहे, आणि वरून काय करतो, आयरन फिलिंग करतोय. तर आयरन फिलिंग केल्यानंतर बघा मला जे ना या अशा पद्धतीने दिसायला भेटतं रे, हे वाला. याला काय म्हणतो असतो मी, हे झाले तुम्हाला डिरेक्शन. तुम्हाला काय दिसायला भेटतो, तो शेप. तो शेप ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी तुम्ही आयरन फिलिंग करतात. ही बात तर तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने समजून गेली. बघा, जर का समजा स्ट्रेट असेल तर स्ट्रेट असताना त्याच्या मागे आजूबाजूला बघा कशा पद्धतीने हे बनतात. हे बघा रे, कागदावरती अशा बनतात त्या, ही मॅग्नेटिक फील्ड बनते. तो स्ट्रेट कॅरिंग कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी बनते, सर्क्युलर शेपमध्ये बनते, एका पॉईंटच्या आजूबाजूला. हे बघा, आता हा का हे सांगत होतो, हे इमॅजिन करायला हवं तुम्हाला. इथून बघा अशा पद्धतीने, इथून काहीतरी सोर्स आहे, करंट जे काही आहे अशा पद्धतीने येते, हे चाललंय मध्ये, राईट. तुम्ही आयरन फिलिंग करून टाकली, अशा पद्धतीने इकडे या टोकला ठोकलं जरासं, अशा पद्धतीने शेप बनला. झालं काय, कोअरचा जो सेंटर आहे त्या कोअरच्या सेंटरमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड बनताना दिसायला भेटते, राईट का. आणि स्ट्रेट स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला सेंटरमध्ये दिसायला भेटत असते. आणि काय सांगितलं होतं मी की याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असते दॅन द स्ट्रेट कॅरिंग कंडक्टर. ठीक आहे, हे तर कळालं असणार, एकदम परफेक्ट कळालं आहे की स्ट्रेट याच्यामध्ये कशाबद्दल स्टोरी घडते, हे तुम्हाला कळालेलं आहे, हे कळालेलं आहे. हे बघा रे, हे लक्ष द्या. आता मी तुम्हाला काय बोललो होतो, मी आतापर्यंत फक्त आयरन फिलिंगबद्दल बात बोललो ना, आयरन फिलिंगबद्दल. पण कंपासाच्या मदतीने आपल्याला शोधायचं आहे मॅग्नेटिक फील्डचा शेप कसा आहे, कशाच्या मदतीने, कंपासाच्या मदतीने. तर बघा कंपास कशा पद्धतीने ठेवले, ते बघा कंपास अशा पद्धतीने ठेवले, एकदम पद्धतशीर. हे बघा शेप कसा बनतोय. मी जर का सगळं हे जर बाण मारले ना, असा बाण, असा बाण, असा बाण, असा बाण, असा बाण, असा बाण, तुम्हाला दिसायला भेटेल की आज जर व्यवस्थित जर काढण्याचा प्रयत्न केला तर शेप कसा बनतोय, सर्क्युलर शेप. तर लक्षात राहू द्या की कंपासच्या मदतीने आणि आयरन फिलिंगच्या मदतीने मॅग्नेटिक फील्डचा शेप आपण शोधत असतो. लबात लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. ठीक आहे, चला पुढे. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ डिस्टन्स फ्रॉम अवे, तर हे तर झालं ना आपलं. तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी 1 डिस्टन्स फ्रॉम द वायर, हे सांगितलं आहे मी तुम्हाला. पुढे चला, कंडक्टरमध्ये काय घडतं हे पण कहाणी झाली सांगून. ही कहाणी पण कळाली तुम्हाला. ही कहाणी कळाली ना रे, हे कळालं का सांगा पटकन. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी करंट थ्रू द सर्क्युलर लूप, हे कळालं का, कळालं का रे. बघा वाक्य वाचून घ्या.
हे बघा हे ॲक्च्युली फक्त कागदाच्या पॉईंटला इथं दिसायला भेटते, परंतु प्रत्येक पॉईंटला हे असे जे फील्ड इथं तयार झाले आहेत ना कागदावरती ब्लॅक कलरचे, ते प्रत्येक पॉईंटवरती असे बनलेले आहेत, परंतु ते दाखवले नाही. तर आता गुलाबी कलरने दाखवले, बघून घ्या तुम्ही, गुलाबी कलरने दाखवले आता ते, बट ॲक्च्युली कागदावरती आयरन फिलिंग टाकली होती ना तुम्ही, म्हणून ती बनलेलं आहे. परंतु प्रत्येक पॉईंटला ॲक्च्युली मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे, प्रत्येक याला बनलेली आहे ती फील्ड. ठीक आहे. तो बघा आता सांगायचं काय होतं हवाला पॉईंट. एव्हरी पॉईंट ऑन द लूप कंट्रीब्यूट द मॅग्नेटिक लाईन ऑफ द फोर्स ॲट अ सेंटर. सो ॲट अ सेंटर ऑफ द लूप धीस लाईन ऑफ फोर्स ॲट अ सेंटर ऑफ द लूप आर इन द सेम डायरेक्शन. बघा हा पॉईंट तुम्हाला मी सांगत होतो काय बरं का, ते सेंटरपर्यंत तुम्ही आला ना तर याची मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जी ना अशा पण हिची डिरेक्शन जर का इकडे असेल ना तर इकडच्याची पण डिरेक्शन इकडेच असेल सेंटरमध्ये. स्ट्रेट स्ट्रॉंग अँड डिरेक्शन इज द सेम ॲट अ सेंटर ऑफ द कोर. स्ट्रेट स्ट्रॉंग सेम डिरेक्शन ॲट द सेंटर ऑफ द लूप. राईट का. अशा पद्धतीने ही बात तुमच्या लक्षामध्ये राहून द्यायची तुम्ही. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट थ्रू द सर्क्युलर लूप. आता बघा हे पुन्हा ही स्टोरी. इफ देअर इज अ एन टर्न्स इन द लूप मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस वुड बी एन टाइम्स लार्जर दॅन द प्रोड्यूस बाय द सिंगल लूप. बरोबर आहे. सिंगल लूपने जेवढी काही स्ट्रेंथ तयार होते मॅग्नेटिक स्ट्रेंथ त्याच्यापेक्षा जर तुम्ही नंबर ऑफ टर्न जर का वाढवले तर ते तेवढ्या पट आपल्याला दिसायला भेटत असते. बरोबर ही बात. सोलोनेटबद्दल पण कळालं असणार. हे बघून घ्या सोलोनेट, ज्याला नसेल कळालं त्यांनी सोलोनेटच्या इमेज आहेत, हे इमेजवरून तुम्ही समजू शकता सोलोनेट कशामध्ये काम करत असतो. हे बघा तुला काय काय सांगितलं होतं बरं का मी. सोलोनेटच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी असते, पटकन सांगा, उत्तर पटकन द्या रे. द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलोनेट इज व्हॉट. कशी असते रे. युनिफॉर्म. आणि आउटसाईडला काय असते, आउटसाईडला काय असते, नॉन युनिफॉर्म. राईट का. तो ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. करंट थ्रू द सोलोनेट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. हे झालं राईट. हे काय कशा पद्धतीने बनवते हे पण बघून घ्या. हे बघा एक बार मॅग्नेट आणि सोलोनेट या दोघांमध्ये फरक काय असतो तर बघा मॅग्नेटिक फील्ड जे काय आहे दोघांची मॅग्नेटिक फील्ड सेम बनते. फरक काय आहे तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जो काही दिसायला भेटेल याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जी ना ती व्हॅरी करता येणार नाही. परंतु इथे मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ व्हॅरी करता येईल. कशा पद्धतीने, करंट जास्त पाठवून. राईट का. तर ती वाली बात आपण पुढे केली. मॅग्नेटिक फील्ड लाईन मूव्ह फ्रॉम द नॉर्थ टू साऊथ. हे लक्षात ठेवायचं. बार मॅग्नेट किंवा सोलोनेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा पास होत असतात तर नॉर्थपासून साऊथकडे. पण सोलोनेटमध्ये कशा पद्धतीने ओळखायचं, जर इकडून बघत असणार तर करंट जर का असं पास होत असेल कोणत्या डिरेक्शनमध्ये, या डिरेक्शनमध्ये जर क्लॉकवाईज पास असेल तर ह्या टर्मिनलला काय असतो, साऊथ असतो ना नॉर्थ असतो. अशा पद्धतीने पास होईल म्हणते करंट. आलं लक्षात. ते बघायचं. सो फील्ड लाईन आर पॅरलल ऑर युनिफॉर्म इनसाइड. बरोबर. तो फील्ड लाईन आतमध्ये कशा असतात अशा. फील्ड लाईन आर पॅरलल ऑर युनिफॉर्म इनसाइड द सोलोनाइड. नेक्स्ट सोलोनाइड पण आणि याच्यामध्ये पण बार मॅग्नेट पण सेम असते. या दोघं ठिकाणी सेम दिसायला भेटते. पुढे फील्ड लाईन आर नॉन युनिफॉर्म आउटसाइड. ओके हे पण माहिती. पुढे स्ट्रेंथ ऑफ द बार मॅग्नेट इज कॉन्स्टंट. बरोबर. तो स्ट्रेंथ काय असते रे बार मॅग्नेटची, जो बार मॅग्नेट होता त्याचा कॉन्स्टंट असते, पण स्ट्रेंथ ऑफ सोलोनाइड व्हेरिएबल असते. आणि व्हॅरी कशी करता येते तुम्हाला मी सांगितले 4-5 पॉईंट. स्ट्रेंथ ऑफ द फील्ड काय म्हटले, स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज करंट पण इन्क्रीज नंबर ऑफ कॉईल. बरोबर. तो स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड जर वाढवायची असेल तर करंट वाढवा किंवा नंबर ऑफ कॉईल वाढवा किंवा काय सांगितलं तर किंवा आयरनच्या कोरवरती गुंडाळा. चला पुढे. आता आपल्याला फ्लेमिंग लेफ्ट थंब रूल सांगायचा आहे. आता लक्षात द्या गंमत काय घडते बात तुम्ही लक्षात घ्या. काय होतंय समजा हा एक मॅग्नेट आहे रे, याचा नॉर्थ पोल आहे, हा जो आहे ना हा साऊथ पोल आहे. आता नॉर्थ पोल साऊथ पोल हे ऑलरेडी इथं दिसायला भेटतोय आणि मी काय करतो एक कंडक्टर नाही, कंडक्टर स्ट्रेट कंडक्टर. समजा हा स्ट्रेट कंडक्टर आहे. स्ट्रेट कंडक्टर ना घेताना मी ना एक चौकोनी कंडक्टर घेतो. लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. तो इथं मी काय करतो समजा स्ट्रेट कंडक्टर किंवा स्ट्रेट कंडक्टर घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तो स्ट्रेट कंडक्टर घ्या. स्ट्रेट कंडक्टर जर मी घेताना काय दिसायला भेटतं माहिती आहे का, की याच्यामधून जेव्हा करंट पास करते या डिरेक्शनमध्ये, जेव्हा याच्यामधून करंट पास होतं या डिरेक्शनमध्ये, मला एक बात तर पक्की माहिती आहे, जर करंट या डिरेक्शनमध्ये पास होत असेल तर कोणत्या तरी डिरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड पण तयार होणार आहे. या करंट ज्या डिरेक्शनमध्ये पास होतं मग तुम्हाला दिसायला भेटतं की करंट ज्या डिरेक्शनमध्ये पास होतं त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये काय तयार होते मॅग्नेटिक फील्ड. 3D मध्ये इमॅजिन करा, याला 3D मध्ये इमॅजिन करा. ठीक आहे. तो जो मी सर्कल काढले ना त्याला गोल येते, एका पर्टिक्युलर पॉईंटला एक गोल दिसायला भेटतोय. तो करंटला परपेंडिक्युलर मला मॅग्नेटिक फील्ड तयार होताना दिसायला भेटते. बरोबर, एकदम बरोबर आहे. राईट का. परंतु जर तुम्ही दोन मॅग्नेटच्या आतमध्ये जर का असं कहाणी कळली असेल ना तर काय होतं माहिती आहे का, जो काही हा मॅग्नेट नाही, 2 मॅग्नेट जे ठेवलेत ना, हा काय करत असतो, जो कंडक्टर आहे ना आपला कंडक्टर त्याच्यावरती काय लावतो, त्याच्यावरती फोर्स लावतो. लक्षात घ्या.
जो काही आपला परमनंट मॅग्नेटच्या आतमध्ये आपण कंडक्टर लावला आहे त्या कंडक्टरवरती फोर्स लावतो. कोण फोर्स लावतो? हा परमनंट मॅग्नेटवाला, नॉर्थ आणि साऊथ पोलवाला जो आहे ना तो त्याच्यावरती फोर्स लावतो. मग या कंडक्टरवरती फोर्स लावला तर काय होणार आहे? हा जो काही कंडक्टर आहे एक तर वरती होईल, एक तर खाली होईल, एक तर साईडला होईल, एक तिकडच्या साईडला होईल. तर कुठेतरी तुम्हाला असं माझ्यापर्यंत तो कंडक्टर हालताना दिसायला भेटतो. तर तो कंडक्टरची मोशन होताना मला दिसायला भेटणार आहे. मग कंडक्टरची मोशन कधी दिसायला भेटेल? जेव्हा परमनंट मॅग्नेट जो काही आहे तो आपल्या या कंडक्टरवरती फोर्स लावत असतो. त्यामुळे कंडक्टरची मुवमेंट होताना आपल्याला दिसायला भेटत असते. आता ती मुवमेंट कोणत्या डिरेक्शनमध्ये होते, फोर्स कोणत्या डिरेक्शनमध्ये लागत असतो ते काढण्यासाठी आपल्याकडे असतो फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. तो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आपल्याला शिकायचा आहे. लेफ्ट हँड म्हटल्यावरती सगळ्यांनी लेफ्ट हँडचा जो काही आपला जो काही डावा हात आहे त्या डाव्या हाताला आता इमॅजिन करायची बात आहे. तो डाव्या हातला आपल्याला काय करायचं? इमॅजिन करायचं. मग बघू आता गोष्टींना तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का? हे बघा, हा डावा हात आहे तुमच्याकडं, राईट? हा डावा हात आहे. तो डावा हातचा जर डावा हातचे जे वरची 3 बोटं आहेत, कोणती? अंगठा, राईट का? अंगठा झाला, त्याचा पुढचा बोट आणि त्याचा पुढचा बोट, त्या सगळ्यांनी नावं दिलेली आहेत आपण चांगल्या पद्धतीने. तर हे 3 बोटांचा वापर करून आपण काय करणार आहोत? आता डिरेक्शन ठरवणार आहोत. कोणाकोणाचे डिरेक्शन? डिरेक्शन ऑफ द करंट, डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड डिरेक्शन ऑफ द फोर्स एक्झर्टेड ऑन द कंडक्टर ड्यू टू परमनंट मॅग्नेट किंवा आजूबाजूचा जो की मॅग्नेटिक फील्ड, अदर मॅग्नेटिक फील्डमुळे आपल्या कंडक्टरवरती काय होत असते? फोर्स अप्लाय होत असतो, राईट का? तर ते तिघांची डिरेक्शन. तर मग कोणकोणते डिरेक्शन गड्या? तो फ्लेमिंगने काय काय सांगितलेत बघा. आता बघा काय करतंय. हा एक मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट आहे. 2 बार मॅग्नेटमध्ये आपण करंट कॅरिंग कंडक्टर असा पास केला. आपल्याला माहिती आहे की त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते, बरोबर आहे? तो करंट या डिरेक्शनमध्ये, डावा हात या सगळ्यांनी डावा हात घेतला. करंटची डिरेक्शन जी काय आहे, करंटची डिरेक्शन दाखवण्यासाठी तुम्ही काय केलेत? 3 बोटं, अंगठा, त्याचा पुढचा बोट, त्याचा पुढचा बोट, हे 3 बोटं घेत आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर घेत आहेत. जो मधला बोट आहेत ना, बोटची 3 बोटं घेतोय ना आपण, मधला बोट जो आहे ना तो करंटची डिरेक्शन दाखवते. म्हणजे तुमच्या समोर एकदम करंटची डिरेक्शन. मग तुम्हाला काय दिसायला भेटणार की इकडची जी डिरेक्शन आहे ही डिरेक्शन आपल्याला काय दाखवते? गड्या मॅग्नेटिक फील्ड दाखवते, तिला परपेंडिक्युलर. तो करंटला परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड येतं, बरोबर आहे? हे तर अगोदर शिकलो आपण की करंट ज्या डिरेक्शनमध्ये पास होत असतो त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये काय असते? मॅग्नेटिक फील्ड असते, बरोबर? होरिझॉन्टल और परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये दिसायला भेटते मॅग्नेटिक फील्ड. आणि अपवर्ड डिरेक्शनमध्ये जो अंगठा जातोय, अपवर्ड डिरेक्शनमध्ये जो अंगठा आहे तो फोर्स दाखवतोय. म्हणजे लक्षात घ्या, हा मला काय दिसायला भेटतोय? हा अंगठाचा पुढचा बोट जो आहे ना हा वाला, हा करंट कॅरिंग करणार आणि त्याच्या इकडच्या डिरेक्शनमध्ये काय? ही फील्ड झाली मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड डिरेक्शन, करंट फील्ड आहे आणि हा वाला अंगठा. म्हणजे मला काय दिसायला भेटतो माहिती आहे का? तो कंडक्टर ना वरती ढकलला जातोय, त्या कंडक्टरला कोणतरी वरती ढकलते, खालून वरती कोणतरी फोर्स लावते. या अशा पद्धतीने तो डायरेक्शन ऑफ फोर्स अशा पद्धतीने दिसायला भेटते वरच्या डिरेक्शन. दिस इज द डिरेक्शन ऑफ फोर्स, दिस इज द डिरेक्शन ऑफ करंट अँड होरिझॉन्टल डिरेक्शन जी आहे करंटला परपेंडिक्युलर, बरोबर? तो फोर्स, करंट अँड द मॅग्नेटिक फील्ड हे तिघं एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर असतात. हा झाला आपला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड थंब रूल. तो लेफ्ट हँड थंब रूल लक्षामध्ये ठेवा. लेफ्ट हँड रूल म्हणा, लेफ्ट हँड रूल म्हणतात त्याला. थंब रूल म्हटलं नाही म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे? तो बघा बरं का, ते लक्षात घ्या. एफ फॉर व्हॉट? सो बघा, थंब मुवमेंट ही झाली इकडे काय? तो याला काय म्हणतो बरं का आपण? आता फर्स्ट फिंगर, ही सेकंड फिंगर. तो पहिली फिंगर, दुसरी फिंगर हेवाले त्यांची नावं पण आहेत. त्यांची नावं काय आहेत आता पुस्तकात बघावं लागेल. एकदा पुस्तकात बघतो त्यांची नावं जे ते फिंगर असतात. कर्ल फिंगर, हां तो बघा बरं का आता कोणकोणते? इंडेक्स फिंगर. हां, तर ही जी काही फिंगर असते रे ही वाली पुसतो याला इंडेक्स फिंगर म्हणतो. ही वाली जी आहे ना हिला इंडेक्स, हिला फर्स्ट जो काही फर्स्ट फिंगर आहे त्याला इंडेक्स फिंगर म्हणतात, राईट? तिला इंडेक्स फिंगर म्हणतो. हा जो काही आहे हा मधला याला मिडल फिंगर म्हणतात. याला काय म्हणतात? मिडल फिंगर म्हणतात. आणि अंगठ्याला थंब म्हणतात. ही चांगल्या पद्धतीने माहिती आहे आपल्याला, राईट? तो लक्षात घ्या. तो थंबची जी डिरेक्शन आहे ती कशाची डिरेक्शन असते? फोर्सची. जो इंडेक्स असतो तो काय असतो? करंटची. आणि मिडल फिंगर काय दाखवत असते? तर मिडल फिंगर नेहमी तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन दाखवत असते, राईट का? पण ही सगळी कहाणी कोणत्या हाताची चाललेली आहे? ही डाव्या हाताची. लक्षात घ्या, तो लेफ्ट हँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे. तो लक्षात आला का तुमच्या रे? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लक्षात आला का? तो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल तुमच्या लक्षात यावा यासाठी आपण प्रयोग करत असतो. तो प्रयोग कसा करतो बघा, फोर्स कशा पद्धतीने लागत असतो बघा. आता मी काय केलं आहे लक्षात घ्या. इथं काय केलेलं आहे? इथं जे नाही बॅटरी असावी, राईट का? इथं बॅटरी आहे, राईट? इथं बॅटरी, इथं ना प्लग की आहे. प्लग की म्हणजे काय? तुम्हाला चालू बंद करायचं असेल ना तर त्यासाठी प्लग की. सो दिस इज दी प्लग की, दिस इज दी व्हॉट? दिस इज दी पोटेन्शियल सोर्स. सो व्होल्टेज सोर्स और पोटेन्शियल सोर्स. इथं दिसायला काय भेटते मला? इथं कॉपरची वायर लावलेली मी. तो इथून करंट जाते, राईट का? बटन चालू केलं का करंट त्याच्यामध्ये फ्लो लावून जाईल. आता जर का मी त्यांच्यामध्ये एक हॉर्स शू जर का मॅग्नेट आणला,
कुठे याच्यामध्ये मला हॉर्सशू मॅग्नेट न्यायचं आहे बरं का. त्याच्यामध्ये करंट आता बघा करंट पास होतं आहे का नाही बघू. तो याच्यामधून जे ना मी पहिले जी की होती ही की मी चालू केलेली नाही, मी बटन चालू केलेलं नाही आहे. बटन चालू केलेलं नसेल तर आतमध्ये करंट फ्लो होणार नाही, सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाही आहे. अशी कंडिशनमध्ये जेव्हा मी हॉर्सशू मॅग्नेट जेव्हा लावलं ना बरोबर मिडलमध्ये, म्हणजे मिडलमध्ये वायर आहे आणि आजूबाजूला हा हॉर्सशू आहे, असं जेव्हा लावलं ना तर तेव्हा मला कंडक्टरची काही मुवमेंट होताना दिसली नाही. बरोबर आहे, कारण की इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली नाही ना कशाची, कॉपरमधून. ठीक आहे, तर मला काही मोशन दिसायला भेटली नाही. पण पुढे काय झालं, जेव्हा मी करंट याच्यामधून पास केला अशा पद्धतीने, तो करंट अशा पद्धतीने जेव्हा आपण पास करतोय ना, डिरेक्शन करंटची अशा पद्धतीची बघा रे, तो करंटची डिरेक्शन मला ही वाली दिसायला भेटते वरून. तो वरून जेव्हा करंटची डिरेक्शन तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला भेटते, अशी सर्किट कंप्लीट होते. तर डिरेक्शन बघा. आता मला सांगा, वरून जर का करंट येत असेल, तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या हां. वरून मग तुम्ही काय करणार, डावा हात जो आहे ना, डावा हात तुम्ही कशा पद्धतीने करणार, असा उलटा करणार. डावा हात उलटा करणार आणि 3 फिंगर जे आहेत वरचे टॉप ते परपेंडिक्युलर एकमेकांना परपेंडिक्युलर करणार. ठीक आहे, आता तुम्हाला काय दिसायला भेटणार बरं का, तुम्ही डावा हात असा करतायत, तो ॲक्च्युली डावा हात असं करायला नको पाहिजे. करंटची डिरेक्शन कशी आहे, अशी डिरेक्शन. मग करंटची डिरेक्शन दाखवण्यासाठी आपला कोणता बोट असतो बरं का, मिडल बोट असतो. तो मिडल बोट कसा आला पाहिजे, खाली असायला पाहिजे. तो मिडल बोट डाऊनवर्ड असायला पाहिजे. फोर्स कुठे लागेल मग बघा, तो फोर्स कुठे लागेल, या डिरेक्शनमध्ये लागेल. कळतंय का रे, इमॅजिन करा. फोर्स इकडच्या डिरेक्शनमध्ये लागतोय, करंट इकडे लागतो. हां, करंट फर्स्ट फिंगर असते ना. हां, फर्स्ट फिंगर जी काही असते ती करंट असते. मग करंट जर का फर्स्ट फिंगर असेल तर करून बघ. करंट जर का फर्स्ट फिंगर असेल तर फोर्सची डिरेक्शन तुला नक्कीच कुठे दिसायला भेटेल, इकडच्या बाजूला बघ. राईट का. तर तुम्ही तुमचा डावा हात जो काही आहे असा खाली करा, फर्स्ट फिंगर डाऊनवर्ड दाखवा. तो फर्स्ट फिंगर डाऊनवर्ड दाखवा. फोर्सची अंगठा जो आहे ना, तो अंगठा कुठे जाईल माहिती आहे का, अंगठा या डिरेक्शनमध्ये जाईल, पक्का जाईल. बरोबर की नाही. मग त्यामुळे जो कंडक्टर आहे तिकडे शिफ्ट होतो, म्हणजे फोर्स जे ना त्या कंडक्टरवरती तिकडच्या डिरेक्शनमध्ये लागते. मॅग्नेटिक फील्ड कुठे, करंट इकडे, मॅग्नेटिक फील्ड या डिरेक्शनमध्ये लागते. ठीक आहे, अशा पद्धतीने कहाणी घडते घडाई. ठीक आहे, तो करंट बघा, वरून करंट आल्यावरती घडतंय काय, ही बात तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, तर इथं आपण बघूया ना त्याला खोलमध्ये. आणि जर उलटं करू शकतो, आता जर मी उलटं केलं, करंट जर का असं पाठवला, मग तुम्ही मिडल फिंगरला करंट दाखवताय. मिडल फिंगर काय असते आपली, तो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. उलटं झालं का रे, उलटं झालं. वापिस या, कुठे गेलं ते, वापिस. हां, ते बघा, अंगठा काय दाखवतोय, अंगठा दाखवतोय फोर्स. हा इथे बघा करंट, तो थर्ड फिंगर जे काही आहे ना ते करंट दाखवते, आणि दुसरी जे ना मॅग्नेटिक फील्ड दाखवते. पटकन दुरुस्त करा. ठीक आहे, दोघांमध्ये काही एवढा फरक पडत नाही, कारण की दोघं सेम लेवलला असतात. कोणते मॅग्नेटिक फील्ड आणि करंट बोथ आर सेम लेवलला आहे. तर देअरफॉर दोघांमध्ये एवढा काही फरक पडणार नाही. मग आता थर्ड फिंगर काय दाखवते, फर्स्ट फिंगर काय दाखवते, त्याच्यावरून बघा मी काय केलं आहे, फर्स्ट फिंगर FFCC अशा पद्धतीने काहीतरी ट्रिका वगैरे दिलेल्या आहेत. तो पहिला जो काही थंब आहे तो फोर्स दाखवत असतो. फर्स्ट फिंगर जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड दाखवत असते. सेकंड फिंगर जी आहे ती करंट दाखवत असते. त्याच्यानुसार फ्लेमिंगचा लेफ्ट थंब रूल तुम्ही यूज करायचा. आणि कशा पद्धतीने काय कहाणी घडते हे तुमच्या लक्षात आली का, तो बघा बरं का. आता हे बघा, so whenever the current flow through the conductor in the presence of the magnetic field and force exerted on the conductor, राईट का. तो मला काय दिसायला भेटतं की जेव्हा कंडक्टरमधून करंट पास होत आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे, परंतु आजूबाजूला असणाऱ्या मॅग्नेटमुळे त्या कंडक्टरवरती काय होते, फोर्स अप्लाय होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते बघितलेलं आहे. हे बघा रे, तो जेव्हा वरून करंट येते ना तेव्हा फोर्सची डिरेक्शन अशी आहे, बरोबर आहे. राईट का. मॅग्नेटिक फील्ड पलीकडे, तो फोर्स डिरेक्शन इकडे आहे, मॅग्नेटिक फील्ड पलीकडे आहे. समजून घ्या, 3D मध्ये इमॅजिन करा, ते होरिझॉन्टल लेवलला. राईट का. आणि करंट काय अशा पद्धतीने दिसायला भेटते. तो तुम्हाला तो रूल अप्लाय करता यायला पाहिजे. एकदा बघा शांततेमध्ये आणि त्याला हे करा. तर काही नाही, या PDF मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत, व्यवस्थित समजून घ्या. आता जर का मी करंटची डिरेक्शन जर का बदलवली तर मला सेम आहे ना, मग करंटची डिरेक्शन बदलली, ज्याला लेफ्ट हँड थंब रूल माहीत असेल त्याच्यानुसार तो काम करून टाकणार आहे. राईट. सो इफ द डिरेक्शन ऑफ द फोर्स इन द वायर इज परपेंडिक्युलर टू बोथ मॅग्नेटिक आहे, लक्षात घ्या. तो करंट फोर्स अँड द मॅग्नेटिक फील्ड हे तिघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, ही पूर्ण कहाणी झाली सांगून. आता इलेक्ट्रिक मोटार, तो जो काही तुम्ही फंडा बघितला त्या फंडानुसार आपल्याला काय असतं, त्या फंडानुसार आपल्याला इलेक्ट्रिक मोटार. आता या इलेक्ट्रिसिटीमधले 4 पॉईंट, इलेक्ट्रिक मोटार, गॅल्व्हॅनिटर, AC जनरेटर, राईट का, आणि नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एकदम 5 मिनटं पण खूप जास्त झाले. फक्त ॲप्लिकेशन आहे, कशाबद्दल ॲप्लिकेशन आहे ते वाले बाकी राहिलेले आहे. तो इलेक्ट्रिक मोटार इथे येऊन मी थांबून जातो. ठीक आहे, इथे येऊन मी थांबून जातो. तुम्ही जे त्याच्या नोट्स व्यवस्थित काढून घ्या, पुढच्या महिन्यामध्ये रिव्हिजन करायला सोपं जाईल. थांबतो इथं.